नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे. पौर्णिमेचा चंद्र भाग 4. पुढचे 2 दिवस सिद्धेश आणि पाऊस दोघेही गायब. मिताली त्याला कॉल करत होती तर मोबाईल स्विच ऑफ. कुठे गेला हा माणूस? शी बाबा, काय करायचे याचे आता? मिताली ऑफिसमध्ये बसून विचार करत होती. स्वराला विचारायचे का? तिला काही कॉन्टॅक्ट केला असेल तर त्याने. अरे हो, 2 दिवस ती तरी कुठे दिसली? हे दोघे पुन्हा कुठे फिरायला गेले की काय? नसतील, कसला विचार करते मी. पण हा गेला कुठे नक्की? मितालीचं लक्ष कुठे होतं कामात? संध्याकाळी मिताली ऑफिसमधून निघाली. पोहोचली स्टेशनला. ट्रेनमध्ये बसणार तेवढ्यात तिला आठवलं काहीतरी. स्वरा, त्या सिद्धेशची सवय लागली. स्वरा आली तर बघते म्हणत ती थांबली तिथेच. 10 मिनिटं झाली तरी स्वरा आलीच नव्हती. कुठे गेली ही बया? नाहीतर गेली असेल ती, स्वतःशीच म्हणत मिताली आलेल्या ट्रेनमध्ये बसली. ट्रेन सुरू झाली आणि स्वरा धावतच ट्रेनमध्ये चढली. बरे, ही तर आत्ता आली. स्वरानेही मितालीला पाहिले. मितालीच्या शेजारी जागा रिकामी होती. तशी ट्रेन सुद्धा रिकामीच होती. स्वरा पुढे जाऊन बसली, एकटीच. एव्हाना मितालीने कानात इयरफोन लावले होते. स्वराला बघताच तिने ते काढून ठेवले. तिला वाटलं स्वरा येईल बोलायला. कमाल आहे, ही तर पुढे जाऊन बसली. माझ्यासोबत बोलायचं नसेल तिला. असू दे ना मग, मी का जाऊ बोलायला? सिद्धेश असला की कशी चिमणीसारखी बोलत असते. आणि आता बघा, जाऊ दे, मी नाही बोलणार. मिताली पुन्हा सॉंग ऐकायला लागली. परंतु सिद्धेशचा विचार तिच्या मनात आला. निदान सिद्धेशसाठी तरी तिच्यासोबत बोलायला हवं. इयरफोन काढले आणि तिने बॅगमध्ये ठेवले. स्वरा एकटीच बसली होती पुढे. मिताली गेली तिच्याजवळ. हाय स्वरा. स्वराने दचकून पाहिली. तिला हे नवल वाटलं. हाय, मी बसू का इकडे? मितालीने विचारलं. हो ना, बस की. विचारायचं काय त्यात? मिताली तिच्या समोरच बसली. दोघीही शांत. स्वरा खिडकीबाहेर बघत होती आणि मिताली स्वराकडे. खरंच छान दिसते ही. सिद्धे छान वर्णन करतो. काळेभोर केस, चंद्रासारखी नितळ कांती, गुलाबासारखा चेहरा, पाणीदार डोळे आणि वेड लावणारं गालावरची खळी. मिताली आज पहिल्यांदा तिला निरखून बघत होती. खरंच सिद्धेश बोलला ते बरोबर. कोणालाही प्रेम होईल तिला बघून. अरे, आपण सुद्धा गुंतून गेलो. जे विचारायचं तेच विसरून गेलो. तुला सिद्धेशचा कॉल आलेला का? नाही गो. आणि ॲक्च्युली मी तुलाच विचारणार होते की सिद्धेश दिसला नाही त्याबद्दल. आणि मीही उशिरा निघाली 2 दिवस, म्हणून तुझी भेटच झाली नाही. तो ऑफिसला सुद्धा येत नाही का? अरे अच्छा, हिला पण सिद्धेशबद्दल माहीतच नाही. कमाल आहे. नाही ग, ऑफिसलाही नाही आला तो. तूही 2 दिवस दिसली नाहीस. मला वाटले दोघे परत. मिताली बोलता बोलता थांबली. स्वरा ऐकत होती सगळं, पण काही रिॲक्शन नाही दिली तिने. ती पुन्हा खिडकी बाहेर पाहू लागली. पुन्हा शांतता. मितालीच बोलली मग. स्वरा, हे बघ, मला उगाच गोष्ट फिरवून फिरवून विचारायची सवय नाही, म्हणून डायरेक्टलीच विचारते तुला. बरं, काय विचारायचे आहे? सिद्धेश तुला आवडतो का? हो, आवडतो. आवडतो म्हणजे नक्की काय? स्वरा तिच्याकडे बघत राहिली. ओके, सॉरी, जरा पर्सनल आहे. तरी मला जाणून घ्यायचं होतं, तुम्ही फक्त फ्रेंड्स आहात की त्याच्याही पुढे? स्वरा हसायला लागली. त्यात हसायचं काय? नाही, तू सिद्धेशची किती काळजी करतेस त्याने मला सांगितलं तुझ्याबद्दल. आता प्रत्यक्षात दिसत आहे ते, म्हणून हसायला आलं. नाही ग, तो कसा आहे ते फक्त मलाच माहिती आहे, म्हणून तुला मी तुमच्या नात्याबद्दल विचारलं. सॉरी वन्स अगेन. काही नाही ग, आणि फक्त फ्रेंड्स आहोत, घट्ट मैत्री, दुसरी कोणती गोष्ट नाही आमच्यात. ते ऐकून मिताली जरा शांत झाली. आणि तुझं नातं? स्वराने उलट प्रश्न केला. सेम हर. ओके, स्वरा बोलली. काय सांगत होता सिद्धेश माझ्याबद्दल? हो, बरं सांगत होता. बेस्ट फ्रेंड आहे माझी मिताली. तिच्या वाचून करमत नाही. तिचा लंच बॉक्स मधला खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही. मनाने चांगली, असं काय काय सांगत होता. बस एवढं सांगितलं त्याने माझ्याबद्दल? तसं नाही ग, खूप बोलत असतो तो तुझ्याबद्दल. इनफॅक्ट रिक्षात जेव्हा तू सॉन्ग ऐकत असतेस ना, तेव्हा तर तुझ्याबद्दलच सांगत असतो. काय सांगतो? खूप चांगली फ्रेंडशिप आहे. बोलला तो तुझ्याशी?
तुला सकाळी बघितल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. बोलल्याशिवाय, तुला चिडवल्याशिवाय करमत नाही. मस्करी मुद्दाम करतो म्हणाला. तुला राग आला की त्याला आवडतो तो. कितीही भूक लागलेली असली तरी तुझ्यासाठी थांबून राहतो. तुझ्या हातचं जेवण त्याला आवडते. त्याला नेहमी तू त्याला सोबतच राहावं असे वाटते. खूप प्रेम करतो तो तुझ्यावर. खरंच फ्रेंडशिप असावी तर अशी. मितालीला बरं वाटलं. सिद्धेश किती विचार करतो आपल्याबद्दल. मी त्याला काय काय बोलत असते कधी कधी. त्याला ओळखू शकले नाही. मिताली मनातल्या मनात नाचत होती. सिद्धेश आपल्याबद्दल विचार करतो काहीतरी. थँक्स सिद्धेश. मिताली एकटीच हसत होती. हॅलो मिताली, स्वराने हाक मारली. मिताली भानावर आली. काय झालं ग मिताली? काही नाही. बरं वाटलं पण सिद्धेशने कधी मला या गोष्टी सांगितल्या नाहीत. स्वरा हसली. तो थोडीच तुझ्या गोष्टी तुला सांगेल. हो ते पण आहेच. मिताली आनंदात होती. मितालीचा मूड चांगला झाला होता. ते पाहून स्वराने सिद्धेशबद्दल विचारायचे ठरवले. मिताली विचारू का तुला? काय? सिद्धेशबद्दल. काय विचारायचे आहे सिद्धेशबद्दल? तसं नाही ग, त्याचा स्वभाव कसा आहे ते कळतच नाही. तू आता खूप वर्ष त्याच्या सोबत आहेस म्हणून तुला विचारावेसे वाटले. ओके ठीक आहे, सांगते. एक मोठा श्वास घेतला मितालीने. सिद्धेश ना जरासा शहाणा आणि खूप सारा वेडा आहे. तो जरी शांत असला तरी त्याचं मन चंचल आहे. पण एक आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणी भेटणार नाही. काय काय करतो ते माहीतच आहे तुला. आणि तुला त्याने ते सांगितलंच आहे. आता तर फेमस सुद्धा झाला आहे तो. हो ते तर माहीत आहे मला. कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही. सगळ्यांना मदत करायला पुढे असतो. ओळखीचा व अनोळखी कोणालाही मदत करतो निस्वार्थ मनाने. आणि एक, त्याला कुणाचं मन दुखवता येत नाही. त्याचं कोणी दुखवलं तरीही म्हणजे काही नाही. ओके, स्वरा बोलली. मी सहजच विचारलं. त्याने एक दोनदा विषय काढला होता. त्यानेच बंद केला. मग बरं केलं त्याने. त्याचं काही प्रेम वगैरे होतं का कोणावर? स्वराने मितालीला विचारलं. मिताली काहीही न बोलता खिडकीबाहेर बघत राहिली. 5 मिनिटं गेली असती. मितालीने उत्तर नाही दिलं. स्वराने पुन्हा विचारलं. नाही दिलं. ओके ठीक आहे, सांगते. तर त्याला बोलू नकोस यातलं काही. प्रॉमिस? त्याचं होतं प्रेम एका मुलीवर. मानसी नाव होतं तिचं. त्याच्याबरोबर कॉलेजमध्ये होते ती. तेव्हापासून ते एकत्र होते आणि छान जोडी होती दोघांची. मग पुढे पुढे आता मी जेव्हा इकडे जॉईन झाले तेव्हा सुद्धा ते एकत्र होते. तसा काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु दोघांचे धर्म वेगळे होते. हा मराठी तर ती गुजराती. सिद्धेशच्या घरात माहीत नाही, पण तिच्या घरी विरोध होता लग्नाला. सिद्धेशने तरी खूप प्रयत्न केला. काही फायदा झाला नाही. पण तिनेच मग सिद्धेशशी सगळे संबंध तोडून टाकले. बाप रे. मग सिद्धेशचं काय होणार? निराश झाला. डिप्रेशनमध्ये गेला होता तो. जवळपास 5 वर्ष एकत्र होते ना ते. आणि अचानक ती सोडून गेली. कसं ना, लगेच निघून गेली ती. एकटा झालेलं अगदी. कामात लक्ष नाही, बोलायचं नाही, हसायचं नाही, धड जेवायचं सुद्धा नाही. कसा झाला होता तो. वाईट वाटायचं खूप. मग त्यानं मानसोपचार डॉक्टरांकडे घेऊन गेले होते मी. 6 महिने तो ट्रीटमेंट घेत होता. तेव्हा कुठे पहिल्यासारखा वागू लागला. खूप काळजी घेतली म्हणून तू आता सारखा आहे. बरं झालं तू होतीस ती. तसं नाही ग. त्यानेही स्वतःला खूप कंट्रोल केलं. त्याला बाकी कसलं व्यसन नाही. एकच आहे, ते म्हणजे माणसात गुंतायचं. त्याचा स्वभावच तसा आहे. तू लगेच गुंतत जातो कोणातही. आताही तुझ्यात. मिताली थांबली. स्वराने काही रिस्पॉन्स नाही दिला त्यावर. मितालीच बोलली. सॉरी, पण मला वाटलं तसं. इट्स ओके. माझ्यात आणि सिद्धेशमध्ये फक्त आणि फक्त फ्रेंडशिपच नातं राहील. याची काळजी घे. ते ठीक आहे. तरी सुद्धा एक सांगते. तो जेव्हा डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेत होता ना, तेव्हा डॉक्टर सांगायचे याची खूप काळजी घ्यावी लागेल. त्याला दुखवू नका. त्याच्या घरच्यांचं माहीत नाही मला. त्याने घरच्यांचा कधी विषय काढलाच नाही. पण मी खूप काळजी घ्यायची त्याची. आजही घेते. तो आता बरा झाला आहे. पण डॉक्टरांनी सांगितले की त्याला पुन्हा कधी डिप्रेशनमध्ये जाऊ देऊ नका. त्याचं मन खूप कमजोर आहे. त्याला परत धक्का सहन होणार नाही.
त्याने तो एकटा पडण्याची खूप मोठी शक्यता आहे. स्वरा सगळं मन लावून ऐकत होती. आता हे सगळं तुला का सांगत आहे त्याचं कारण पण आहे. तो पहिल्यापासूनच मन मोकळा आहे, तरी अजून मी त्याला नीटच ओळखलं नाही. खूप गोष्टी तो मनातच लपवून ठेवतो. तू येण्या अगोदरचा सिद्धेश आणि नंतरचा सिद्धेश खूप वेगळा आहे. तो पहिल्यासारखा आनंदी असायचा, पण आता जास्त खुश असतो. पहिल्यापेक्षा तुझाच परिणाम आहे तो. आणि आजकाल चांगलं लिहायला पण लागलाय. तू त्याचा मोबाईल बघितला आहेस का कधी? नाही का ग? तुझा फोटो आहे मोबाईलवर आणि ऑफिसच्या पीसीवर सुद्धा. कोणी विचारलं तर सांगतो माझी जवळची फ्रेंड आहे. याचा अर्थ माहीत आहे काय? तो पुन्हा गुंतत चालला आहे. मला तीच भीती वाटते आहे. पण मी त्याला तसं कधीच बोलले नाही, प्रेमाने वगैरे. तो भोळा आहे ग. मानसी सोडून गेल्यानंतर त्याने खूप कंट्रोल केलं आहे मनावर. अजूनही म्हणतो कंट्रोल. मला नाही वाटत, तरी पण मी नाही गुंतणार त्याच्यात. आपोआप कसं गुंतणार ना कोणी? दोघींचंही आता स्टेशन आलं होतं. मिताली उठली. तिने बॅगेमधून मोबाईलचे हेडफोन काढले. हे बघ, मी काही त्याच्यासारखी लेखक कवी नाही. त्याच्यासारखं बोलायला पण जमत नाही मला. तरी सांगते, मगाशी तुझ्याबरोबर बोलायचे होते म्हणून हे हेअरफोन नीट ठेवले होते बॅगेत. कितीही नीट ठेवले तरी ते आपोआपच गुंतत जातात स्वतःमध्ये. मग सोडवताना किती तारांबळ उडते आपली. तसंच मन असते. सिद्धेशही तसंच आहे. आपोआप गुंतत जातो तो. मग त्याच्यातून बाहेर बाहेर पडताना स्वतःला त्रास करून घेतो. स्टेशन आलं तसं दोघी गाडीतून उतरल्या. स्वरा गप्प गप्प होती. मितालीला कळलं ते. स्वरा, मी काही बोलली असेल तर मनावर घेऊ नकोस. मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे जरा. फक्त सिद्धेशची काळजी वाटली म्हणून बोलली. चल बाय म्हणत मिताली झपझप निघून गेली. स्वर स्टेशनवरच रेंगाळत राहिली. पुढचा दिवस सकाळपासून धो पाऊस कोसळत होता. मिताली तर वैतागली होती. काय झालं याला आज? 2 दिवस तर नव्हता. आज कुठून उगवला कोण जाणे. घरातून स्टेशनला पोहोचेपर्यंत ती अर्धी भिजली होती. स्टेशनपासून ऑफिसला जाईपर्यंत पूर्ण भिजली ती. समोरचं दिसत नव्हतं इतका पाऊस होता. मिताली कशीबशी स्वतःला सावरत चालत होती. ऑफिसच्या बाहेर आली तेव्हा तिला समोर सिद्धेश येताना दिसला. असाच चालला होता तो. ना छत्री ना रेनकोट. भिजत येत होता. तशी धावत ती त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या डोक्यावर छत्री धरली. अगं वेडी आहेस का तू? भिजशील ना? हो. आणि तू काय सुपरमॅन आहेस? तू भिजत नाहीच आहेस का? अरे मला आवडते भिजायला. मूर्ख स्टुपिड. सर्दी ताप होईल ना तुला. अक्कल आहे ना जरा? ठीक आहे माझी आई. नाही भिजत म्हणत सिद्धेश ऑफिसमध्ये घुसला पटकन. तशाच ओल्या कपड्यात. शी, कसा माणूस आहेस रे तू. आता असाच बसणार आहेस का ऑफिसमध्ये? हो. ऑफिस का तुझ्या काकांचं आहे की माझ्या? असंच बसणार असशील ना तर आत्ताच घरी जा परत. मला असा घाणेरडापणा आवडत नाही. मिताली रागात बोलली. सिद्धेश हसायला लागला. ते पाहून मितालीला अजून राग आला. त्याच्या पाठीत एक धपाटा मारत ती बोलली. हसतोयस काय रे? अगं माझे एक जोडी कपडे असतात ऑफिसमध्ये. आता जाऊन बदलून येतो. आणि तुला राग आला की मला खूप आवडते म्हणून हसलो. मिताली रागातच होती. तरी तिला हसू आलं. जा पटकन चेंज करून ये म्हणत ती ऑफिसच्या आत गेली. 10 मिनिटांनी सिद्धेश आला जागेवर. सई एकदम मस्त ना? बाहेरचं वातावरण झालं आहे एकदम अगदी. अजून जावेसे वाटते बाहेर पावसात. आलो हा मी लगेच म्हणत सिद्धेश पुन्हा बाहेर जायला निघाला. बस खाली. अजिबात बाहेर जायचे नाही. सिद्धेश खाली बसला. का ग ओरडतेस? 4 महिने तर असतो पाऊस. जरा केलं तर काय झालं? अरे कमाल आहे तुझी. आत्ताच आलास ना भिजून आणि लगेच बाहेर जायचे आहे तुला पावसात. गप्पपणे बस खाली. सिद्धेश शांतपणे आलेला चहा पिऊ लागला. पीसी चालू केला त्याने. मैतालीचं काम सुरू झालं होतं. तुला आवडत नाही तर बाकीच्यांना पण आवडत नाही का? सिद्धेश हळूहळू आवाजात पुटपुटला. ऐकलं हा मी बोललास ते? मिताली वळून बोलली. अजून महिना संपला नाही. आत्ताच सुरू झाला आहे. अजून 3 महिने तरी कोसळणार आहे ना तो. मग आत्ताच कशाला जायचे आहे तुला? सिद्धेशने चुपचाप चहाचा कप रिकामा केला
आणि 2 दिवस होताच कुठे रे? काही पद्धत वगैरे आहे की नाही सांगायची? परत फोन बंद तुझा, नाहीतर आउट ऑफ रेंज. कसं कळणार रे? असंच ग, काही स्पेशल नव्हतं. हां, पण कुठे होतास तू? त्या तुझ्या स्वराला विचारलं का? तर तिला सुद्धा माहीत नाही. हो, सकाळी आला होता कॉल तिचा, घरातून निघताना. सांगितलं मी. बरं तिलाच सांग हो तुझ्या गोष्टी. तीच जवळची आहे ना आता तुला. मर तिकडे, मिताली रागात म्हणाली आणि कामाला लागली. सिद्धेशने त्यावर काहीच रिस्पॉन्स दिला नाही. मितालीला राग आला होता तरी तिनेच सिद्धेशला हाक मारली. आता सांगतोस का, म्हणत तिने त्याच्या खांद्यावरच सापट मारली. आहा, सिद्धेशला दुखलं काहीतरी. मितालीला लगेच कळलं ते. काय रे, काय झालं? सिद्धेश असाच खांदा पकडून बसला होता. सॉरी हा, त्याच्या बाजूला जाऊन बसले. सांग ना, काय लागलं? मितालीने काकुळतीने विचारले. काही नाही ग, पडलो ना जरा, त्याची सूज आली आहे एक खांद्यानं. डॉक्टरकडे गेलास की नाही? आणि पावसात कशाला भिजायचे मग? असंच ग, 2 दिवस म्हणून आला नाहीस का? सिद्धेश फक्त हसला. सांगतोस का आता? हा हा, थांब जरा. क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया.